नमस्कार मित्रांनो, मी आता आहे गणपतीपुळे येथे. तर आता इथून आम्ही जाणार आहे गुहागरला. सो त्यासाठी आम्ही फेरी बोटने प्रवास करणार आहोत. सो मी ट्राय करतो ते कव्हर करण्याचा आणि तिथे जाण्याचा रूट कसा आहे तो सुद्धा मी मॅपवर दाखवतो. सो इथे जाण्यासाठी आपल्याला जयगड येथून आपल्याला ती फेरी बोट मिळते. तर त्याचं किती फेअर आहे कारसाठी आणि पर पर्सन, सो ते सुद्धा मी दाखवतो. सो आता आम्ही इथून निघतो आहे आणि मे बी कोस्टल रोडने आम्ही जाऊ आता जयगड जेटी येते आणि तिथून फेरी बोट पकडणार आहोत. सो भेटूया तिथे. सो आम्ही आता इथून निघतो आहे गुहागरकडे जाण्यासाठी. सो पूर्ण खाडी बाय रोडनंच आता आम्ही खाडी क्रॉस करून जाणार आहे. त्यासाठी जयगड जेटी ते तवसाळ असा तो फेरी बोटचा रूट आहे. सो आम्ही आता गणपतीपुळेवरून निघतो आहे आणि जयगड जेटीला पोहोचून आपण तिथून निघूया. सो तिथे भेटूया आपण. सो तुम्ही बघू शकता आज मी वीकडेमध्ये आलेलो आहे गणपतीपुळे इथे आणि किती ट्रॅफिक आहे. सो ट्राय करा की तुम्ही वीकडेमध्येच याल, कारण वीकेंडला आला तर यापेक्षाही जास्त ट्रॅफिक तुम्हाला मिळेल गणपतीपुळे. इथे गणपतीपुळेला येताना आम्ही बाय रोड आलो चिपळूण संगमेश्वर मार्गे. सो तुम्ही इथे येताना पण फेरी बोटचा रूट ट्राय करू शकता. चिपळूणमधून तुम्ही तवसाळ इथे जाऊन तवसाळवरून जयगड जेट्टीवरून तुम्ही गणपतीपुळे येऊ शकता. सो जर तुम्हाला तो दोन्ही वेळेला तो अनुभव घ्यायचा असेल तर सो इतर हायवे तर आपला चांगलाच आहे संगमेश्वरपर्यंत. मध्ये मग गणपतीपुळेला येऊन बाय रोड मग तुम्ही हा एक्सपिरियन्स घेऊ शकता रिटर्न जाताना. जर तुम्हाला वेळेश्वर गुहागर इथे ही विजिट द्यायची असेल तर. हां, तर आता मॅपमध्ये मी दाखवतो तुम्हाला की कसा रूट असणार जयगड ते तवसाळ जो काही फेरी बोटचा प्रवास आहे. तर इथे मॅपमध्ये तुम्ही इथे बघू शकता की ऑलमोस्ट 20 किलोमीटर्सचा रूट आहे जयगडपर्यंत फ्रॉम गणपतीपुळे देवस्थान. सो बाय कारसुद्धा ऑलमोस्ट लेस दॅन 1 आवर तुम्हाला इथे लागेल पोचायला. आणि इथे तुम्ही रूट बघू शकता, हा कम्प्लीट कोस्टल रोड आहे. सो ड्राईव्ह करताना पण तुम्हाला पूर्ण सी व्ह्यू हा दिसणार आहे जयगडपर्यंत जाताना. आणि इथे तुम्ही बघू शकता की जयगडला पोचल्यावर तुम्हाला इथे फेरीबोटचं आधी तिकीट काढून फेरीबोटचा प्रवास करता येईल. तर ते पुढे मी व्हिडिओमध्ये दाखवलंच आहे किती फेअर असेल काय असेल. आणि इथे जी तुम्हाला पाण्यामध्ये जी ब्लू लाईन दिसते तो ॲक्च्युली त्याचा रूट आहे तवसाळपर्यंत. तर या रूटने तुम्ही इथे तवसाळला इथे येऊ शकता. आणि सिमिलरली तुम्हाला जर वरून खाली यायचं असेल गुहागरकडून गणपतीपुळेकडे तर तुम्ही सिमिलर असं तवसाळला येऊन इथे जयगडपर्यंत येऊ शकता आणि त्याच कोस्टल रोडने तुम्ही गणपतीपुळेकडे येऊ शकता. तर आम्ही हाच रूट घेऊन तवसाळला उतरून हा जो इथे रूट दिसतो तुम्हाला रोहिले बंदर, रोहिले नरवण, त्याच्यानंतर हेदवी मार्गे वेळेश्वर आणि वेळेश्वरहून आम्ही गणपतीपुळेकडे गणपतीपुळे बीचला इथे गेलेलो. ठीक आहे. तर वाटेमध्ये इथे बरेचसे हॉटेल्स आहेत ज्या लोकल खानावळी आहेत तिथे तुम्हाला उत्तम व्हेज नॉनव्हेज फूड अवेलेबल होईल. आणि इथे तुम्ही वाटेमध्ये इथे हेदवीचे दर्शन पण करू शकता. हेदवी इथे गणपती मंदिर आहे. त्याच्यानंतर वेळेश्वर येथे पण गणपती मंदिर आहे आणि तिथला लागूनच बीच आहे जसं गणपतीपुळे आहे. आणि ते करून तुम्ही पुढे गुहागर बीचला जाऊ शकता.
सो आपण आता इथे पोचलेलो आहे जयगड जेटीला. सो आता इथे कारचे चार्जेस आहेत ते जवळजवळ एका 5 सीटर कारसाठी 200 रुपये. आता माझी i20 आहे, तर त्या साईजच्या कारसाठी 200 रुपीज. आणि जर सपोज SUV वगैरे असेल तर त्यासाठी जास्त चार्जेस. आणि पर पर्सन चार्जेस आहेत 27 रुपीज एक्सक्लुडिंग ड्रायव्हर. ओके. सो सपोज कारमध्ये 4 लोक आहात तुम्ही आणि तर ड्रायव्हर सोडून 3 लोकांचे चार्जेस तुम्हाला द्यावे लागणार 27 रुपीज पर पर्सन. सो मी हे दाखवतो तुम्हाला रेट कार्डचं. आता मी जे रिसिप्ट आणि ते आधी रिसिप्ट आधी कलेक्ट करावी लागते आणि ती रिसिप्ट दाखवल्यावरच तुम्हाला मध्ये एंट्री मिळणार. सो मी तुम्हाला आता रिसिप्ट दाखवतो. सो आत्ता बघूया. आता नुकतीच एक फेरीबोट आमच्याकडून चुकली आता. सो आता ती परत येईपर्यंत आम्हाला वेट करावं लागणार आहे. सो तिचं आता जवळजवळ अजून 20 मिनिट तरी सांगितलं आहे. सो आता मी तोपर्यंत वेट करतो. आपल्याला दिसते तवसावरून जयगडकडे येणारी फेरीबोट जी कम्प्लिटली लोडेड आहे कार आणि पॅसेंजरने. अशा प्रकारे त्याच्यामध्ये कार लोड केली जाते. दिस इज कम्प्लिटली सेफ. त्याच्यामध्ये काही रिस्क नाही आहे. तिथे कम्प्लिटली ते गाईड करतात आपल्याला कशी पार्क करावी. वरच्या डेकवर पॅसेंजर बसलेले असतात. आता ही कम्प्लिटली अनलोड झाल्यावर मग जे इथे वेटिंगमध्ये आहेत त्या लोड होणार आणि आपण तवसाकडे निघणार. आपण आता आपली गाडी फेरीबोटमध्ये आणली आहे. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आता आपण वरच्या डेकवर बसूया आणि रिझल्ट बघूया.
पोचलो आहे तवसाळी ते बोट पॉईंटला. आता इथून आपली गाडी अनलोड होणार.